प्रादेशिक पक्षांची जी परिस्थिती आहे गोव्यामध्ये, ते एकंदरीत युतीसाठी अनेक पक्ष राष्ट्रीय पक्षांशी युती करण्यासाठी इच्छुक आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष असेल किंवा इतर रिजनल पक्षांनी काय भूमिका घ्यावं? नाही, दुसऱ्या पक्षावरती मी बोलू शकत नाही. मी आताच सांगितलं, उड्या मारणारे माणूस माझ्याकडं खूप जण येतात दुसऱ्या पक्षातून. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो, तुम्ही रिटायर व्हा आणि तुमच्या मुलांना, भाऊंना, बायकोला माझ्याकडं पाठवा, मी त्यांना हेल्प करतो. कारण दुसऱ्या पक्षावर मी बोलणं हे काही बरोबर नाही आहे. त्यापेक्षा जर असे कोणी चांगले माणूस माझ्याकडे येतात आणि त्यांना निवडून देण्याची खात्री आहे, त्यांना आम्ही अवश्य मदत करतो. तुमका अप्रोच झाला तर बाकीचे पार्टी अलायन्स करप चांगले नाही. खूप जण अलायन्सी खातीर अप्रोच जाता. खूप जण उडयो मारिल्ले जे आमदार आसा किंवा उडयो मारिल्ले जे आज आमदार ना ते सुद्दां परत अप्रोच जाल्या. पूण आमचें डिसिजन अशें आसा, आमी खूब एम जी पक्षाची खूब बरी डिसिजन आसा. एक म्हणजे पयल्याच फावट जो आमदार म्हणून निवडून येता ताका इमिजिएट कॅबिनेट दलाचो ते मंत्रीपद दिवप ना. ताणें एटलिस्ट 2-2.5-3 वर्सां काम पळोवपाचें, शिकपाचें आनी त्या नंतर हें करपाचें. दुसरी गोश्ट, जो मनीस निवडून येता आनी आमकां दवो दिता ताका आमी केन्नाच परत घेवचें ना. हें जनरल बॉडीन डिसिजन घेतलें, सुदीन ढवळीकराचें डिसिजन न्ही. जनरल बॉडीन डिसिजन घेतलां. आनी जर खरें पॉलिटिक्स हेतूंत जर तुमकां सुदारपाक जाय, जेन्सीक जर सुदारपाक जाय अशें दिसता, हे रूल्स सगळे पक्षांनी इम्प्लिमेंट करपाक जाय.